नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमी आता गाडीतून मंदिरामध्ये जात असताना तिच्या समोर जो माणूस येऊन गेलेला असतो तो तिला आता सारखा सारखा दिसत असतो. विचार करत असते की तो माणूस नक्की कोण होता, कारण त्याने चेहरा पूर्णपणे कवर करून घेतलेला असतो आणि तो माणूस जेव्हा भूमीला बघतो तेव्हा तिथून लगेच पळून जातो. तेव्हा भूमी विचार करत असते की आधीसुद्धा इथे बंगल्याच्या बाहेर रागिनी आत्यांना भेटायला इथे प्रीती नर्स आली होती आणि त्यानंतर हा माणूस मला बघून लपून बसला, तिथून निघून गेला, म्हणजे नक्की तो कोण असेल असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. त्यानंतर जो माणूस तिथे आलेला असतो यशपाल. यशपाल आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ असतो. तो व्हिडिओ इथे रागिनीला दाखवल्यानंतर रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यावेळेला जो प्रसंग घडलेला असतो तो प्रसंगसुद्धा सगळा रागिनीच्या नजरेच्या समोर येऊन उभा राहतो. तर प्रेक्षकांनो, इथे ज्या वेळेला भूमी आणि आकाश दोघेजणं फिरायला गेलेले असतात त्यावेळेला तिथे अभिजित आणि रागिनी हे दोघेजणं त्यांना मारायला गेलेले असतात आणि रागिनीने अभिजितच्या हातामध्ये पिस्तूल दिलेले असते आणि तिने सांगितलेलं असतं की आता आकाशला मारून टाक म्हणून. पण तेव्हाच तिथे राजाराम काका येतात आणि ते इथे आकाशला सगळं सत्य सांगतात. त्यामुळे राजाराम काकांना बघून रागिनी आता लपून बसलेली असते आणि त्यानंतर इथे अभिजित आता लगेच आकाशला गोळी मारतो. पण इथे गळ्यातल्या लॉकेटमुळे आकाशचा जीव वाचलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश अभिजितच्या मागे धावत पळत येतो. तेव्हा इथे जिथे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू असतं त्या ठिकाणी आकाश त्याचबरोबर अभिजित दोघेजणं गेलेले असतात आणि तेव्हा इथे अभिजित आता आकाशला ढकलण्यासाठी येत असतो. स्वतःच्या बचावामध्ये इथे आता आकाश अभिजितला पकडतो आणि इथे अभिजितच्या चुकीमुळेच तो खाली पडलेला असतो. पण इथे सगळा ब्लेम आकाशवरती येण्यासाठी रागिनीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. इथे आता अभिजित पडल्यानंतर त्याला खूपच जास्त मार लागलेला असतो. तेव्हा तिथे रागिनी येते. रागिनी आल्यानंतर अभिजित म्हणत असतो की आई, बरं झालं तू आलीस. बघ ना, त्या आकाशने काय केलं. वरून मला धक्का दिला गं त्याने, मला खाली पडलं. पण मी जिवंत आहे. मला तू डॉक्टरकडे घेऊन जा ना. लवकर ॲम्ब्युलन्स बोलव. मला डॉक्टरांकडे घेऊन जा. आई, मला मरायचं नाही आहे गं, मला जगायचं आहे. तेव्हा अभिजित गयावया करत असतो. तो म्हणत असतो, आई अगं मला डॉक्टरकडे घेऊन जा. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अभिजित अरे बाळा, तुला जर मी डॉक्टरांकडे घेऊन गेले तर तू जिवंत राहशील ना, आणि तू जर जगलास तर मग मी महाजनांच्या घरामध्ये परत कशी काय जाऊ. हे बघ, आणि तुझ्या खुनाच्या आरोपाखाली आकाशला जेलमध्ये कसं काय पाठवू. तेव्हा अभिजित म्हणतो, म्हणजे पण आई तू काय करतेस. तेव्हा इथे रागिनी म्हणते की बाळा, जर मला पुन्हा एकदा महाजनांच्या घरामध्ये एंट्री मिळवायची असेल ना तर तू मेलेलाच बरा. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, आई अगं पण तू असं काय करतेस. मी तुझा मुलगा आहे. मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आहे ना गं, आणि प्रत्येक वेळेला मी तुला मदत केली. आणि आता जेव्हा मला मदतीची गरज आहे तेव्हा तू म्हणतेस की आता तुला जगायचं नाही आहे म्हणून मला मरावं लागणार आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते की अगदी बरोबर अभिजित. तेव्हा तो म्हणतो, असं करू नकोस आई, मी प्रत्येक वेळेला तुझी मदत केली आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते, मग आता शेवटची मदत कर, फक्त एकदाच. आता जगू नकोस तर आता मरून जा. असं इकडे रागिनी म्हणते. आपला पदर घेते आणि ती आता इथे अभिजितच्या गळ्याच्या भोवती बांधते आणि जोरात आवळते आणि इकडे अभिजितला जो काही त्याच्यामध्ये जीव उरलेला असतो तो जीव आता ती पूर्णपणे काढून टाकते. अभिजितचा गळा दाबून त्याला मारून टाकते. अभिजित तेव्हा जिवंत असतो जेव्हा तो खाली पडलेला असतो. पण ज्या वेळेला इथे रागिनी येते त्यावेळेला रागिनी त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकते. त्यामुळे इथे हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला असतो आणि तो व्हिडिओ असतो यशपालकडे. आणि यशपाल आता जोरात हसायला लागतो आणि म्हणतो, बघा बघा, या व्हिडिओमध्ये कोण आहे ते बघा. तुम्हीच आहात ना रागिनी मॅडम. या व्हिडिओमध्ये तुम्ही काय केलं तो बिचाऱ्याचा गळा दाबून त्याला मारून टाकलत. बाप रे, पण कोण आहे कोण तो ज्याला तुम्ही मारलत. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो की तो माणूस बिचारा पडला तेव्हा तो जिवंत होता. मग तुम्ही काय केलंत, तुम्ही तुमच्या साडीच्या पदराने त्याचा गळा आवळलात आणि त्याला ठारच मारून टाकलत.
बरोबर की नाही? आणि एवढं सगळं करून सवरूनसुद्धा एका माणसाचा खून करूनसुद्धा तुम्ही छान अशा आनंदाने बाहेर फिरताय. तेव्हा यशपाल म्हणत असतो की मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तुझा सर्वनाश आहे सर्वनाश. तुझा सर्वनाश करायला आलोय मी. तेव्हा इथे यशपाल म्हणतो, सांग ना, कोण होता तो माणूस ज्याचा गळा दाबून तुम्ही मारून टाकलत? तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की तो अभिजित. तेव्हा यशपाल म्हणतो, अभिजित म्हणजे कोण? तुमचा मुलगा का? तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो की तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुमची चांगलीच हिस्ट्री काढलेली आहे. अहो तुम्ही आई नाही आहात, तुम्ही खुनी आहात, खुनी. तुम्हाला खुनीच म्हटलं पाहिजे ना. तुम्ही स्वतःच्या पोटच्या मुलाचा गळा दाबून त्याला मारून टाकलत. तुम्ही कसले आई? तुम्हाला दुसरं कुठलंही काहीही महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला फक्त पैसा, अडका, बिझनेस एवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा यशपाल म्हणत असतो, तुम्हाला म्हटलं पाहिजे की एका आपल्याच मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणारी आई, आपल्या मुलाची खुनी. खुनी आहोत तुम्ही. अहो तुम्हीच तुमच्या मुलाचा खून केला आहे ना. आणि एवढं सगळं करून सवरूनसुद्धा तुम्ही इथे नामनिराळ्याच. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो, पण आता मी गप्प बसणार नाही आहे. माझ्याकडे खूप मोठं हे गभाड आहे गभाड आणि मी कुणाला तरी हे नक्कीच दाखवणार. बरोबर की नाही? तेव्हा इथे आता रागिनी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. कारण आत्तापर्यंत सगळ्यांना असंच वाटत असतं की इथे आकाश आणि अभिजितमध्ये भांडण झालं. तेव्हा आकाशने रागाने अभिजितला धक्का दिला असावा आणि त्याला मारलं असावं. पौर्णिमेलासुद्धा असंच वाटत असतं. पण इथे सत्य परिस्थिती काही वेगळीच असते. म्हणजे अभिजित हा खरोखर मेलेला नाही आहे, तर त्याला मारण्यात आलेला आहे आणि त्याला मारणारी व्यक्ती म्हणजे रागिनी आहे, रागिनी. तेव्हा इकडे आता यशपाल म्हणत असतो, ऐका हो ऐका, सगळ्यांनी ऐका. रागिनी मॅडम यांनी काय कुकर्म केलं आहे ना, ते सगळ्यांनी ऐका. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, ए गप्प बस गप्प बस तू. काय ओरडतोयस, काय बोलतोयस? तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला? सांग, हा व्हिडिओ कुठून मिळाला? तेव्हा इकडे आता लगेचच यशपाल म्हणत असतो, तुम्हाला काय सांगायचं की हा व्हिडिओ मला कुठे मिळाला आणि कुठे नाही? सांगा बरं. फक्त एवढंच बोला की याच्यामध्ये जे काही आहे ते सगळं खरं आहे की नाही? आणि मी तुम्हाला सांगितले की या व्हिडिओबद्दल मला काय काय माहिती आहे, हा व्हिडिओ मी कसा काढला. पण आता बाकीच्या सगळ्यांनासुद्धा सांगायला हवं ना. आणि आता बाकीची बोलणी मी इथे करून राहणार नाही आहे. मी तुमचा कुकर्म आहे ना, कुकर्म कसं आपलं मागोमाग येतं, आपल्याला कळतसुद्धा नाही. तसंच तुमच्या बाबतीत झालं आहे. त्याच्यामुळे आता बाकीच्या गोष्टी इथे नाही, आता तिथे जाऊन करायच्या, तिथे. तेव्हा इकडे आता यशपाल रागिनीला घेऊन पुन्हा इथे आता महाजन मॅन्शनमध्ये आलेला असतो. तो इकडे महाजनांच्या घरी आलेला असतो. प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने जे कुकर्म केलेले आहेत त्याचा इकडे हिशेब तर प्रत्येकाला द्यावाच लागतो. आणि त्या पद्धतीने तिला असं वाटलं होतं की तिने इथे अभिजितचा खून केला आहे, त्याला मारून टाकलं आहे, ते सुद्धा गळा दाबून. अभिजित म्हणतो, आई अगं तू तुझ्या मुलालाच मारणार आहेस का? तू मला का मारतेस? तेव्हा ती म्हणते, कारण तू मेला नाहीस तर मला महाजनांच्या घरामध्ये एंट्री मिळणार नाही आणि मग तुझ्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली आकाशला जेलमध्ये पण टाकायला हवं ना. तेव्हा इथे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी रागिनीने त्यावेळेला हे कृत्य केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यशपाल आता रागिनीला घेऊन त्यांच्याच घरामध्ये जातो आणि म्हणतो की आता बाकीच्या गोष्टी तिथे जाऊन करायच्या आहेत, तिथे गप्पा मारायच्या, इथे नाही. रस्त्यावरती मी उभा राहून तुमच्याशी काही बोलणार नाही आहे, कळलं ना? घरामध्ये जाऊ आणि निवांत बसून बोलू. त्यानंतर इथे आता भूमी, आकाश, आजी मंदिरामध्ये आलेले असतात. तेव्हा इथे भूमी गाडीतून उतरते, बघते तर काय, तिथे आता पारितोषची गाडी तिला उभी असलेली दिसते. पारितोषची गाडी बघितल्यानंतर भूमी म्हणते, आकाश, आजी, पारितोषची गाडी. म्हणजे पारितोष आणि अमोली बाळाला घेऊन आले असतील का? बाळसुद्धा आलं असेल का आकाश? तेव्हा इथे भूमी फक्त बाळ आणि बाळ एवढंच करत असते. तेव्हा इथे आकाश आणि आजीसुद्धा समोर येतात. बघतात तर काय, तिथे अमोली आणि पारितोष खरोखर दोघेजण आलेले असतात. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते की पारितोष, आपण एक काम करूया का? बाळाचं बारसं आपण दिल्लीमध्ये केलं तर? तिथे माझे सगळे फ्रेंड्स आहेत ना, म्हणून आपण दिल्लीमध्ये करूया ना बाळाचं बारसं. तेव्हा पारितोष म्हणतो, अगं दिल्लीत केलं असतं, पण इथे सुद्धा आपली ओळखीची माणसं भरपूर आहेत. आणि हे बघ कसं आहे ना, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमोली, अगं बाळाचं बारसं हे त्याच्या घरी केलं जातं.
आणि बाळाचं घर इथे आहे की नाही त्याच्यामुळे आपण बारसं इथेच करायचं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता जेव्हा अमोली आणि पारितोष भूमी आणि तिचं कुटुंब बघतात तेव्हा अमोलीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे पारितोष आता त्यांच्याजवळ बोलण्यासाठी पुढे तरी येतो. तेव्हा इथे आता सगळेजण विचारपूस करत असतात. भूमी मात्र शांतच असते. त्यानंतर इथे आता पारितोषसुद्धा आजी, आकाश या सगळ्यांची विचारपूस करतो. अमोलीला तर त्यांना बघितल्यानंतर धक्काच बसलेला असतो. अमोली विनाकारणच इथे आता ओव्हर ॲक्टिंग करत असते. जेव्हा इथे आता पारितोष आणि अमोलीला बघितलं जातं तेव्हा भूमी आता काळजीपोटी विचारणारच ना. ती विचारते की अमोली, पारितोष, बाळ कुठे आहे? बाळाला नाही आणलं का? बाळ कुठे आहे? तेव्हा इथे पारितोष म्हणतो की बाळ नाही आले, ते घरी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बाळ घरी आहे, कुणाबरोबर? तेव्हा अमोली म्हणत असते की काळजी करू नकोस, बाळ एकटं नाही आहे, त्याच्याबरोबर बाई आहे. जी बाई मी आता नवीन ठेवले बाळाला दूध पाजण्यासाठी, त्या बाईकडे आम्ही बाळाला ठेवून आलो आहोत. तेव्हा इथे भूमी काळजीपोटीच म्हणते, पण पारितोष, अरे बाळाला तुम्ही एकट्याला ठेवून आलात त्या बाईबरोबर? तेव्हा इथे अमोली म्हणत असते, नाही गं, विश्वासातली बाई आहे ती. आणि खरं सांगू का, या जगात मी तुला सोडून बाकी सगळ्यांवरती विश्वास ठेवू शकते. फक्त माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता अमोली भूमीचा अपमान करत असते. त्यानंतर इथे आकाश आता विषयांतर व्हावं म्हणून विचारत असतो की पारितोष, तुम्ही सरळ आला होतात ना मंदिरामध्ये, की काही काम होतं, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा पारितोष म्हणत असतो, अरे आम्ही बाळाचं बारसं करतोय ना, तेव्हा बारशासाठी आम्ही गुरुजींना भेटायला आलो होतो की कधीचा मुहूर्त चांगला आहे, कधी बारसं करायचं. तेव्हा इकडे मग कधी ठरले आता बारसं करायचं? तेव्हा उद्याचंच ठरले असं सुद्धा पारितोष म्हणतो. आणि आकाश, मी तुम्हाला आमंत्रण द्यायला घरी येणारच होतो, पण आता तुम्ही सगळेजण इथेच भेटला आहात तर मी तुम्हाला बारशाचं आमंत्रण देतोय, ते सुद्धा इथेच. तुम्ही सगळ्यांनी उद्या बाळाच्या बारशाला यायचं हां. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त आनंद होतो. भूमी म्हणत असते, अरे वा, बाळाचं बारसं, आम्ही सगळेजण येऊ. तेव्हा अमोली म्हणते, हो तुम्ही सगळेजण या, पण भूमीला सोडून. भूमी बाळाच्या बारशाला येणार नाही. तेव्हा इथे आता सगळ्यांना जो आनंद झालेला असतो तो आनंद आता अमोलीने खट्टू केलेला असतो. कारण ती जेव्हा म्हणते की तुम्ही सगळेजण बाळाला आशीर्वाद द्यायला या, फक्त भूमीने यायचं नाही. भूमी सोडून तुम्ही सगळेजण या, मला नाही चालणार भूमी आलेलं. ते सगळं आता इथे आजीला आणि आकाशला अजिबात आवडत नाही. त्यानंतर इकडे आता यशपाल डिरेक्टली घरामध्ये येतो आणि सोफ्यावरती बसतो. तेव्हा मानसी येते आणि म्हणत असते, कोण आहात तुम्ही आणि असे डिरेक्टली आतमध्ये कसे काय आलात? सांगा ना, कोण आहात, कोण तुम्ही? तेव्हा इथे आता यशपाल म्हणत असतो, अहो तुम्ही कोण आहात? मी इथला पाहुणा आहे, पण तुम्ही कोण आहात? तेव्हा मानसी म्हणत असते, मी या घरची सून आहे. आधी तुम्ही मला सांगा तुम्ही कोण आहात म्हणून. तुम्ही इथे लगेच आमच्या घरामध्ये येऊन कसे काय बसलात? तेव्हा यशपाल म्हणत असतो, तुम्ही या घरातल्या सून आहात का? आणि यशपाल आता जोरात हसायला लागतो आणि म्हणतो, यांच्या सूनबाई आहात का? बरोबर ना, यांच्या सूनबाईच असाल. तेव्हा मानसी म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो, मग आता मी कोण आहे ना, हे तुम्हाला याच सांगतील. सांगा ना, सांगा रागिनी मॅडम, मी कोण आहे, मी इथे का आलो आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या सुनेला सांगताय ना? तेव्हा इकडे आता रागिनीला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा इकडे मानसी म्हणते, अहो पण तुम्ही आहात तरी कोण, ते तर सांगा ना. तेव्हा इकडे यशपाल म्हणतो की मी कोण आहे, ठीक आहे, मी तुम्हाला माझं नाव सांगतो. तर इकडे आता लगेचच यशपाल म्हणतो की मी देव आहे, देव. ते म्हणतात ना, काही लोक कुकर्म करतात, त्यांना शिक्षा देण्यासाठी मी आलो आहे, म्हणून मी देव आहे, देव. कळलं का? अहो देव म्हणजे काय, अतिथी देवो भव असं म्हणतात ना, अतिथी देवो भव. मग आता मी तुमच्या इथे अतिथी आलो आहे, पाहुणा आलो आहे. मग आता जर पाहुणा हा देव असतो तर मी देव नाही आहे का? काय रागिनी मॅडम, बरोबर की नाही? मी देव आहे की नाही? तेव्हा रागिनी इथे आता हसण्याचं नाटक करत असते. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो, अहो अतिथी देव भव याचा अर्थ मी पाहुणा आहे. आपल्या घरी जे अतिथी येतात ते आपल्यासाठी देव असतात. मग आता देवाला काही पाणी वगैरे विचारणार की नाही, चहा पाणी वगैरे विचारणार की नाही, थोडीफार सेवा करणार की नाही? तेव्हा इकडे जा आणि आता सुनेचं कर्तव्य पूर्ण करा.
मला काहीतरी खायला द्या, प्यायला द्या, बरोबर की नाही. तेव्हा इथे मानसी आता रागिनीकडे बघते. रागिनी वरचेवर हसत असते. त्यानंतर आता मानसी गेलेली असते त्यासाठी चहा वगैरे बनवायला. कारण इथे यशपाल म्हणत असतो की माझ्यासाठी तुम्ही चहा वगैरे बनवा, अतिथी घरामध्ये आलेत, मग खाण्यापिण्याची व्यवस्था व्हायला नको का. तेव्हा इथे मानसी म्हणते हो करते ना, लगेच करते. तेव्हा इकडे मानसी जाताना यशपाल म्हणतो हे काय लगेच चाललीस, लगेच जा म्हणालो तर लगेच जाशील का. थांब म्हणालोय ना आता. जा म्हणालं तर लगेच जाशील का. माझं थोडं काम होतं, मला काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे. तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे का, खूप मोठा प्रोजेक्टर. तेव्हा इकडे मानसी म्हणते नाही, प्रोजेक्टर तर नाही आहे, काय दाखवायचं काय तुम्हाला. तेव्हा यशपाल म्हणतो मग तुमच्याकडे टी व्ही तरी आहे का, टी व्ही तरी. तेव्हा ती म्हणते हो टी व्ही आहे ना आमच्याकडे. तेव्हा यशपाल म्हणतो आणि पाणी आहे का, पाण्याचा मग माझ्यासारखा, मला पाणी प्यायचं आहे. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते हो पाणी तर आहे. तेव्हा ती आता टेबलवरती जे पाणी आहे ते दाखवते. तिला कळतच नसतं की यशपाल असं का बोलतोय. त्याला प्रोजेक्टर हवा आहे, त्याला टी व्ही हवी आहे. ती म्हणते कशाला हवं आहे तुम्हाला हे सगळं. तेव्हा यशपाल म्हणतो कशाला म्हणजे काय, अहो तुम्हाला काहीतरी स्क्रीनवरती सगळ्यांना दाखवायचं होतं, खूप छान पिक्चर धमाका, म्हणून मी तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे का असं विचारलं. म्हणजे स्क्रीनवरती, मोठ्या स्क्रीनवरती सगळं काही अगदी व्यवस्थित दिसलं असतं. तेव्हा यशपाल म्हणतो बरं ठीक आहे, जा तुम्ही जा, काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करा जा. आणि स्वतःच्याच हाताने पाणी घेतो आणि पाणी आता तो पीत असतो. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते यशपाल तुझं काय काम आहे रे इकडे. तेव्हा इथे यशपाल आता बाहेर तिला जोरजोरात सांगत असतो की त्याने नेमकं काय काय बघितलं आणि कशा पद्धतीने त्याने व्हिडिओ बनवला. तेव्हा इकडे रागिनी म्हणते एक मिनिट, इथे आता तू काहीही बोलायचं नाही आहे. आणि त्याला ती घरी घेऊन आलेली असते. आणि जेव्हा यशपाल आता घरी येतो तेव्हा तो म्हणत असतो की तू जे काही कुकर्म केली आहेस ना, ते आता सगळ्यांना दाखवायची वेळ आली आहे, बरोबर की नाही. आता किती दिवस ते मी माझ्या मोबाईलमध्ये ठेवणार आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते काही धमकी देतो आहेस का मला, सांग ना धमकी देतो आहेस का. तेव्हा यशपाल म्हणतो तेच समजायचं, तेच तर करायला आलो आहे ना इथे. धमकी नाही देणार तर काय करणार. तू कसा लोकांचा जीव घेतेस, त्यांना त्रास देतेस, मग थोडा तुलासुद्धा झाला पाहिजेच ना. तेव्हा इकडे यशपाल आता बाहेर बसतो. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते पण तू आता काय करायचं ठरवलेस, म्हणजे कशाला आलायस तू इथे, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे. तेव्हा यशपाल म्हणत असतो आत्तापर्यंत तू एकटी जे मिळवत आलीस ना त्यातलं थोडं मला पण मिळणार आहे, कळतंय ना तुला, तेव्हा मी इथे आलो आहे. तेव्हा यशपाल म्हणतो आत्तापर्यंत जे कुकर्म केलेस ना त्याची शिक्षासुद्धा व्हायला हवी आहे तुला, की असं तुला आता सोडून द्यायचं. म्हणजे इथे गुन्हे केल्यानंतर शांतपणे राहायचं आणि मोकाट सुटायचं, असं कुठे असतं का. कुणी ना कुणीतरी असतंच ना जे धडा शिकवायला येतं. तेव्हा इकडे रागिनीला आता खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो थांबा, महत्त्वाची गोष्ट आता सांगतो तुम्हाला, की तुम्ही जेव्हा अभिजितचा खून करत होता ना त्यावेळेला मी तिथे, आणि आता रागिनीला तो सगळं काही सत्य सांगणार. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट, तू इथे काही बोलू नकोस, कळलं ना, इथे काही सांगायचं नाही. वरती चल माझ्या रूममध्ये आणि जे काही बोलायचं आहे ना ते तिथे बोल, इथे बोलू नकोस. तेव्हा इथे रागिनी यशपालला म्हणत असते चल बाबा चल माझ्या रूममध्ये चल. तेव्हा इकडे यशपाल आता जणू काही तिला चांगला धडा शिकवायला चाललेला असतो. तिच्या कुकर्माचे फळ तिला लवकरच मिळणार असतं. तेव्हा इथे अमोली म्हणते की तुम्ही सगळेजण या फक्त भूमीला सोडून. तेव्हा भूमीने माझ्या बाळाच्या आता इकडे बारशामध्ये यायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो पारितोष म्हणत असतो अमोली हे काय बोलतेस तू, तू सरळ सरळ इथे आता भूमीचा अपमान करतेस, कळलं का तुला. आणि मला माहिती आहे भूमीबद्दल तुझे विचार बदललेत, म्हणून काय तू आता भूमीचा अपमान करशील का. तुला ती काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू सुद्धा तिला वाटेल तसं बोलावं, कळलं का. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते मी जे काही बोलत होते त्यात काय चुकीचं आहे, खरं तेच बोलते ना. माझ्या मुलीचं बारसं आहे, पण त्याच्यामध्ये कुणी यायचं आणि कुणी नाही हे मी ठरवू शकते. आणि म्हणूनच मी तुला म्हणत होते पारितोष की आपण बाळाचं बारसं इथे नाही करायचं, म्हणून दिल्लीमध्ये करूया असं तुला म्हणाले होते. पण तू नकार दिलास, कारण तुला इथेच बाळाचं बारसं करायचं आहे ना म्हणून. तेव्हा इकडे आता अमोली वाटेल तसं भूमीला बोलत असते. भूमी आता काही बोलायला जातच नाही, कारण इथे अमोली ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबातच नसते. तेव्हा इथे अमोली म्हणते पण तुला कधी माझं ऐकायचंच नसतं ना पारितोष,
म्हणून मी तुला म्हणत होते की आपण बाळाचं बारसं मुंबईमध्ये नाही तर दिल्लीमध्ये करूया. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो, तू सरळ सरळ भूमीचा अपमान करतेस, कळते का तुला? माफी माग तिची, माग ना माफी माग. तेव्हा इकडे अमोली म्हणते, माफी आणि हिची अजिबात नाही. मी सगळ्यांना इथे छान प्रेमाने आमंत्रण दिलं आहे ना. तुम्ही सगळ्यांनी माझ्या पिल्लूच्या, माझ्या इथे मनूमाऊच्या तुम्ही सगळ्यांनी बारशाला यायचं आहे, फक्त भूमीने सोडून. भूमी तिथे नाही आली पाहिजे. आणि तुम्हाला फक्त माझं वागणं का दिसतंय? हे माझं वागणं भूमीने आहे ना स्वतःहून ओढून घेतले तिच्यावरती. आणि पारितोष कसा आहे ना, म्हणजे तुम्हाला माझं वागणं चुकीचं दिसतंय, पण भूमी माझ्याबरोबर कशी वागली हे तुम्हाला दिसत नाही आहे का? भूमीच्या वागण्यावरची ही ॲक्शनवरची रिॲक्शन आहे. भूमीने स्वतः हे सगळं ओढवून घेतलं त्याच्यामुळे आता जर तुला इथे बारसं करायचं असेल ना, तर भूमी येता कामा नये. नाहीतर बाळाचं बारसं आपण दिल्लीमध्येच करूया, इथे नाही. तेव्हा इकडे दोघांमध्ये वाद सुरू होतो. पारितोष म्हणत असतो, तू भूमीला आधी सॉरी म्हण, ती बारशाला येणार नाही. पण म्हणून तू तिचा अपमान करशील का? तू तिचा अपमान करतेस हे चुकीचं आहे. तेव्हा तू आताच्या आता भूमीला सॉरी म्हण. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, अजिबात नाही, मी कशाला तिला सॉरी म्हणू? मी काहीही चुकीचं बोललेले नाही आहे. ती जसं वागले ना माझ्याबरोबर, ज्या पद्धतीने वागली, म्हणून मला तसं बोलावं लागतं आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण या, फक्त भूमीला सोडून. याच्यामध्ये मी काही वावगं बोलली आहे असं मला वाटत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही दोघेजणं शांत बसा. भूमी नाही येणार बारशाला, मी नाही तिला घेऊन येणार. तेव्हा इथे अमोली म्हणते, ठीक आहे, मग आता माझी काही हरकत नाही. पारितोष, आपण इथे मुंबईमध्येच बाळाचं बारसं करूया. असं आता इकडे लगेचच इथे आता अमोली म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. रागिनी म्हणते, काय हवं आहे काय तुला? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हा व्हिडिओ आहे ना लवकरात लवकर डिलीट करून टाक, कारण मी काय करते ना हे माहिती नाही आहे तुला, तुझी काय अवस्था करेन. तेव्हा तो म्हणतो की मला खरंच असं वाटतं की मी तुम्हाला घाबरेन, मी इथे तुम्हाला घाबरायला आलो आहे का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, काय हवं आहे काय तुला? तेव्हा यशपाल म्हणतो की मला या घरामध्ये राहायला जागा आणि मला तोंड बंद ठेवण्यासाठी माझा पहिला हप्ता 20 लाख रुपये हवेत. तेव्हा त्यांचं आता बोलणं सुरू असतं आणि तिथे भूमी आणि आजी ह्या येऊन आता बघत असतात.